महाराष्ट्र पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाचा साक्षीदार होतोय का? अजितदादांच्या निधनानंतर अवघ्या काही दिवसातच त्यांच्या पक्षात सत्तेसाठी मोठी खेळी खेळली गेली आहे का? आमदार रोहित पवारांनी आज एक असा पुरावा सादर केला आहे ज्यामुळे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे थेट संशयाच्या भोवऱ्यात आले आहेत. 16 फेब्रुवारीचं ते गुप्त पत्र आणि सुनित्रा पवारांची त्या पत्राला असलेली हरकत, यामागे नेमकं काय राजकारण शिजतंय? आजच्या व्हिडिओमध्ये आपण या प्रकरणाचे असे धागेदोरे उलगडणार आहोत जे पाहून तुम्हीही थक्क व्हाल. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण हा विषय महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलवणारा ठरू शकतो. नमस्कार, मी त्र्यंबक कापडे आणि तुम्ही पाहतात त्र्यंबक कापडे डिजिटल. रोहित पवारांनी थेट निवडणूक आयोगाचा अहवाल देत मोठा दावा केलाय. ते म्हणतात 16 फेब्रुवारी 2026 म्हणजे अजितदादांच्या निधनानंतर अवघ्या 18व्या दिवशी जेव्हा पवार कुटुंब दुःखात होतं, तेव्हा प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिलं. या पत्रात काय होतं? रोहित पवारांच्या मते या तिघांनी आयोगाला सांगितलं की आम्ही पक्षाचं संविधान बदललं आहे आणि पक्षाचे सर्वाधिकार आता नॅशनल वर्किंग प्रेसिडेंट म्हणजेच प्रफुल्ल पटेल यांच्याकडे असतील. विचार करा, अध्यक्ष नसताना सर्व ताकद स्वतःच्या हातात घेण्याचा हा प्रयत्न होता का? हा लोकशाहीचा खून आहे की विश्वासघात? आणि हो, या खेळात आणखी एक ट्विस्ट आला. जेव्हा सुनित्रा पवार राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या, तेव्हा त्यांना या पडद्यामागच्या हालचालींची कुणकुण लागली. रोहित पवारांनी 10 मार्च 2026 हा कागद दाखवलाय, ज्यात सुनित्रा वहिनींनी स्पष्ट म्हटलंय की अजितदादांच्या अपघातापासून ते मी अध्यक्ष होईपर्यंत झालेला कोणताही पत्रव्यवहार निवडणूक आयोगाने ग्राह्य धरू नये. याचा अर्थ काय? याचा अर्थ स्पष्ट आहे, सुनित्रा वहिनींना आपल्याच पक्षातील नेत्यांवर विश्वास नव्हता. त्यांना भीती होती की त्यांच्या अनुपस्थितीत पक्षाचा ताबा घेण्याचा प्रयत्न झाला असावा. रोहित पवार म्हणतात त्याप्रमाणे राजकारण खरोखरच लई वंगाळ झालंय का? इथेच हे प्रकरण थांबत नाही. रोहित पवारांनी आणखी एक गंभीर आरोप केलाय. ते म्हणतात अजितदादांचे पुत्र जय पवार एक पत्रकार परिषद घेणार होते, पण सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि भाजपच्या काही बडे नेत्यांनी त्यांच्यावर दबाव आणून ती पत्रकार परिषद दाबून टाकली. जय पवारांना नेमकं काय बोलायचं होतं? त्यांना आपल्या वडिलांच्या अपघाताबद्दल काही संशय होता का? आणि जर पक्ष एक संघ आहे तर मग मुलाचा आवाज का दाबला जातोय? हा प्रश्न देखील आज संपूर्ण महाराष्ट्राला विचारावासा वाटतोय. या संपूर्ण नाटकात केंद्र सरकारमधील मंत्री पियुष गोयल यांचं एक विधान आगीत तेल ओतणारं ठरलं. गोयल यांनी प्रफुल्ल पटेलांचा उल्लेख पक्षाचे अध्यक्ष असा केला आणि नंतर लगेच जीभ घसरली म्हणून दुरुस्ती केली. रोहित पवारांच्या मते ही काही साधी चूक नव्हती, तर हे आधीच ठरलेलं एक स्क्रिप्ट होतं. पटेलांना अध्यक्ष म्हणून प्रस्थापित करण्याचा हा एक मोठा प्रयत्न होता. याच पत्रकार परिषदेत रोहित पवारांनी व्हीएसआर कंपनीचा मुद्दा पुन्हा उकरून काढलाय. अजितदादांच्या अपघातानंतरही कंपनीला 80 ते 90 कोटी रुपये का दिले गेले? राहुल गांधींच्या सल्ल्यानुसार रोहित पवारांनी कर्नाटकात जाऊन 0 FIR का नोंदवला? महाराष्ट्रात त्यांना न्याय मिळणार नाही असे त्यांना का वाटतं? या सर्व प्रश्नांची उत्तरं येणारा काळच देईल. पण मित्रांनो, रोहित पवारांचे हे आरोप जर सत्य असतील तर याचा अर्थ अजितदादांच्या निधनानंतर त्यांच्या हक्काच्या माणसांनीच त्यांच्या कुटुंबाला बाजूला सारण्याचा प्रयत्न केलाय का? सुनेत्रा वहिनींची ही लढाई आता पक्षातल्याच जुन्या जाणत्या नेत्यांविरुद्ध सुरू झाली आहे का? तुम्हाला काय वाटतं? प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे खरंच पक्ष बळकवण्याचा प्रयत्न करत आहेत का? आणि जय पवारांची पत्रकार परिषद कोणी रोखली असेल? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल
तर त्र्यंबक कापडे डिजिटल या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ही विनंती. धन्यवाद.